शाळेत एका मुलाने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्याला खणखणीत मुस्कळीत मारली. त्या दिवसानंतर ती कधीही शाळेत परत गेली नाही. पण त्या मुलाचं तिच्यावर खरं प्रेम होतं, म्हणूनच त्याने 40 वर्षापर्यंत लग्नच केलं नाही आणि आयुष्यभर मेहनत करून जगातील सर्वात श्रीमंत बिझनेसमन बनला. नंतर त्याने एका मुलीला दत्तक घेतलं, पण आज अनेक वर्षांनंतर त्याची मुलगी अचानक आपल्या वडिलांच्या पहिल्या प्रेमासमोर आली. सांभाळ स्वतःला. ठीक तर आहेस ना? हो आंटी, मी बिलकुल ठीक आहे. आणि ही हील पण ना. थँक्यू सो मच आंटी, तुम्ही मला पडण्यापासून वाचवलं. बेटा, माणसांचं कर्तव्य असतं इतरांची मदत करणे. मी बस माझं कर्तव्य पूर्ण केलं. काळजी घे स्वतःची. एक्सक्यूज मी आंटी, की ऍक्च्युली मला विचारायचं होतं की तुमचं लग्न झालंय किंवा तुमचा कुठला बॉयफ्रेंड? तुम्ही आजकालची मुलं म्हणजे ना, तसं तुझ्या इन्फॉर्मेशन साठी सांगते, मी डिवोर्सी आहे. पण तुला असं का वाटतं? आंटी, ऍक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चांगला लाईफ पार्टनर मिळाला तर तुम्ही दुसऱ्यांदा लग्न करू इच्छिता? ते ऍक्च्युली माझे ना वडील आहेत. ते खूप चांगले आहेत आणि खूप हँडसम आहेत, सक्सेसफुल आहेत आणि सिंगल पण आहेत. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते मनाने खूप चांगले आहेत. बेटा, आता माझा पुन्हा लग्न करण्याचा काही विचार नाहीये. मी माझ्या मुलाला आणि सुनेला भेटायला आले होते. प्लीज आंटी, एकदा, फक्त एकदा तुम्ही चान्स द्या. शपथ तुमची निराशा नाही होणार. प्लीज प्लीज, एकदा, फक्त एकदा भेटून घ्या प्लीज. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. असं वाटतंय तुझं तुझ्या बाबांवर खूप प्रेम आहे. हो आंटी, माझं जग आहेत ते. तुम्ही तुमचा नंबर द्या मला. थँक्यू. येते मी आता. ओके. गेट रेडी डॅड, युअर लाईफ इज अबाउट टू चेंज. हा डॅड. हो, आय हॅव अ सरप्राईज फॉर यू. वा बेटा, घर तर खूप छान बनवलेस तू. मला सांग, कसं आहेस तू? सगळं तुझ्या आशीर्वादामुळेच आहे. तुझं प्रेमच माझी ताकद आहे. ती तर सदैव तुझ्या सोबत असेल. अच्छा, हे बघ, मी ना स्वतःच्या हाताने आरवसाठी केक बनवलाय. आता त्याचे दात देखील आले असतील ना, तर तो केक खाऊ शकतो. चल, मला आरवकडे घेऊन चल. थांबा, तुला माझ्या मुलाला मारायचंय का? झारा, काय बोलतेस? आईने फक्त केक. मी ओळखते अशा थर्ड क्लास बाईला, जी रोड साइडला फूड स्टॉल लावून थर्ड क्लास जेवण विकते. तिथूनच आणलं असेल हे